वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्वकार्येषु सर्वदा। ओम श्री परमात्मने नमः। गणेश गीता अथ प्रथमोध्याय। अध्याय पहिला। सांख्य सारार्थ योग। ब्रह्मदेव म्हणाले, याप्रमाणे महात्म्या शौनकाने प्रश्न केल्यावरून तो सूत ऋषी व्यासांच्या मुखातून श्रवण केलेली गीता सांगता झाला। सूत म्हणाले, 18 पुराणांमध्ये तू सांगितलेले अमृत मी प्राशन केले, त्याच्याहून मधुरतर असे उत्तम अमृत प्राशन करण्याची माझी इच्छा आहे। ज्याच्या योगाने पुरुष अमृतमय होऊन ब्रह्मस्वरूपी अमृताप्रत जातो ते योगामृत हे महाभागा कृपा करून मला सांगा। व्यास म्हणाले, हे सुता, असाच प्रश्न करणाऱ्या वरण्य राजाला गजाननाने जी गीता सांगितली ती योग मार्ग प्रकाशित करणारी गीता आता मी तुला सांगतो। वरण्य म्हणाला, हे विघ्नेश्वरा, सामर्थ्य संपन्ना, महाबाहू, सर्व विद्या उत्तम प्रकारे जाणणाऱ्या, सर्व शास्त्रांच्या अर्थाचे तत्व जाणणाऱ्या मला योग सांगण्याला तू योग्य आहेस। श्री गजानन म्हणाला, हे राजन, माझ्या अनुग्रहामुळे तुझी बुद्धी योग्य मार्गाला लागली। राजा, योगामृत रूपी गीता मी सांगतो ती श्रवण कर। कोणत्याही वस्तूंशी योग होणे याला योग म्हणत नाहीत। संपत्तीशी योग होणे याला योग म्हणत नाहीत। विषयांशी योग होणे याला योग म्हणत नाहीत। इंद्रियांशी योग होणे याला योग म्हणत नाहीत। हे राजा, माता पिता इत्यादिकांशी योग होणे हा योग नव्हे। बंधू पुत्र इत्यादिकांशी योग होणे हा योग नव्हे। अष्टसिद्धींशी योग होणे हा योग नव्हे। जगामध्ये अलौकिक अशा स्वरूपाच्या स्त्रीशी योग होणे हा योग नव्हे। राज्य योग हा योग नव्हे। हत्ती अथवा अश्व यांचा योग हा योग नव्हे। योग प्राप्ती इच्छणाराला इंद्रप्रद योग हा योग देखील प्रिय नाही। सत्यलोकाची प्राप्त होणे हा देखील योग नव्हे असे मी समजतो। शिवपद अथवा विष्णुपद यांची प्राप्ती होणे हा योग नव्हे। हे राजा, सूर्यत्व, चंद्रत्व, कुबेरत्व, वायुत्व, अग्नत्व, अमरत्व, यमत्व, वरुणत्व, नैत्रेत्य अथवा सार्वभौमता ही योग नव्हे। हे राजा, योग नाना प्रकारचा आहे व त्याची प्राप्ती ज्ञानी जनांना होते। योगयुक्त झालेले ज्ञानी जगताविषयी निरीच्छ होतात, आहार आपल्या स्वाधीन ठेवतात, उर्वरेते होतात। त्रैलोक्याला वश करणारे ते योगी सकल जनांना पावन करतात। त्यांचे हृदय करुणेने पूर्ण असल्यामुळे ते पुष्कळांना योगाचे ज्ञान देतात। ते जीवनमुक्त असतात व परमानंद सागरामध्ये मग्न असतात। डोळे मिटून देखील परब्रह्म म्हणजे अत्यंत श्रेष्ठ असे ब्रह्म आपल्या हृदयामध्ये पाहतात। योगाने वश केलेल्या त्या परब्रह्माचे आपल्या चित्तामध्ये ध्यान करतात। सर्व जीवांना ते स्वतःच्या समान समजतात। कशाने तरी आच्छादन केलेले, कशा तरी अन्नावर निर्वाह केलेले, कोणत्या तरी निमित्ताने आकर्षित झालेले आणि कशाचा तरी आश्रय करून राहणारे, करुणेने ज्याचे हृदय भरलेले आहे असे ते योगी भूतमात्रावर अनुग्रह करण्यासाठी पृथ्वीच्या पाठीवर भ्रमण करतात। त्यांनी क्रोध जिंकलेला असतो, इंद्रिये जिंकलेली असतात। ते केवळ देह तेवढा धारण करतात। मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने यांची त्यांना सारखीच किंमत आहे। हे माझ्या प्रिय राजा, अशा तऱ्हेचे महाभाग योगी ज्याच्या योगाने दृष्टीस पडतात असा हा अत्यंत उत्तम योग मी तुला सांगतो, ऐक। जो ऐकल्याने पापापासून व भवसागरापासून प्राणी मुक्त होतो। हे राजा, शिव, विष्णू, आदिशक्ती, सूर्य आणि मी यांचे ठिकाणी देहबुद्धी नसणे हा जो योग
तोच उत्तम योग असे माझे मत आहे. कारण आपल्या लीलेने नाना प्रकारचे रूप धारण करून मीच जगाची उत्पत्ती करतो, पालन करतो, संहार करतो. हे प्रिया, मीच महाविष्णू आहे, मीच सदाशिव आहे, मीच महाशक्ती आहे, मीच सूर्य आहे. मीच एक भूतांचा स्वामी, पूर्वी 5 प्रकारचा झालो. जगताचे आदिकारण असलेल्या मला लोक अज्ञानामुळे जाणत नाहीत. अग्नी माझ्यापासून उत्पन्न झाला, उदक माझ्यापासून उत्पन्न झाले, पृथ्वी माझ्यापासून उत्पन्न झाली, आकाश, वायू, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्रादी लोकपाल, 10 दिशा, 8 वसु, 14 मनु, गायी, मुनी, पशु, नद्या, समुद्र, यक्ष, वृक्ष, पाक्षगण, तसेच 21 स्वर्ग, 9 नाग, 7 वने, मनुष्य, पर्वत, साध्य, सिद्ध, राक्षस समुदाय, हे सर्व माझ्यापासून उत्पन्न झाले. मी सर्वांचा साक्षी आहे. सर्व जग मला दिसते. मी सर्व कर्मापासून अलिप्त आहे. निर्विकार, अप्रमेय, ज्याची इयत्ता करता येत नाही असा अव्यक्त, ज्याचे यथार्थ स्वरूप कोणाला कळत नाही असा सर्वव्यापी व अव्यय म्हणजे नाशरहित आहे. हे राजा, अव्यय व आनंदरूपी परब्रह्म मी आहे. माझी माया या सर्व श्रेष्ठ जनांना देखील मोहित करते. ही सर्वदा त्यांना काम, क्रोधादी 6 विकारांचे ठिकाणी अत्यंत युक्त करते. अनेक जन्मामध्ये हळूहळू माया पटलाचा त्याग करून प्राणी विषयांचे ठिकाणी विरक्त झाल्यावर उत्तम ज्ञानाच्या योगाने ब्रह्म पावतो. ते ब्रह्म शस्त्र संघातांनी छेदन करण्यास अशक्य आहे. अग्नीचे दहन करण्यास अशक्य आहे. हे राजा, जलाने भिजण्यास अशक्य, जलाने भिजवण्यास अशक्य, वायूने शोषण्यात अशक्य. हे राजा, या वध करता येणाऱ्या शरीरामध्ये देखील वध करण्यास अशक्य असे हे ब्रह्म मी आहे. वेदांनी सांगितलेल्या व पुष्पाप्रमाणे मनोहर भासणाऱ्या या कर्मविषयक वचनांनी जे प्रशंसा करतात, जे मूढ वेदांतासंबंधी वादामध्ये रत असतात, त्याखेरीज इतर काही आहे असे मानित नाहीत. जन्म मृत्यूरूपी फल देणारे कर्म सतत करतात. स्वर्गाच्या ऐश्वर्यामध्ये रममान असणारे, ज्ञान नष्ट झालेले, विषयांच्या भोगाचे ठिकाणी बुद्धी ठेवणारे असे जे असतात ते, हे राजा, स्वतःचे बंधन तयार करतात. हे मंद कर्मपरायण मनुष्य स्वतःला फिरण्याकरिता संसाररूपी चक्र जोडतात. ज्याचे जे धर्माने विहित कर्म असेल ते त्याने मला अर्पण करावे. तेने करून त्याचे कर्मबीजांचे मोठे मोठे फळ देणारे अंकुर तुटून जातील. विज्ञान साधून देणारी चांगली चित्तबुद्धी होईल. मुनिश्रेष्ठांनी विज्ञानाचेच योगाने श्रेष्ठ ब्रह्म जाणले. म्हणून हे राजा, बुद्धिमान मनुष्याने मर्दपण अथवा निष्काम कर्मे करावी. तसेच कोणी अकर्मी होऊ नये, स्वधर्मत्यागी होऊ नये. जर कर्माचा त्याग करेल तर सिद्धी पावणार नाही. अगोदर ज्ञानाला अधिकार नाही. कर्माचेच ठिकाणी तो योग्य असतो. कर्माने शुद्ध चित्त होऊन जीव व ब्रह्म यांच्या ठिकाणी अभेद बुद्धी पावेल. हाच योग म्हणून प्रसिद्ध आहे. हाच मोक्षाला साधन आहे. मी आता दुसरा योग सांगतो. हे राजा, तो उत्तम योग ऐक. पशु, पुत्र, तसाच मित्र, शत्रू, बंधू, सुरजन यांचे ठिकाणी असणाऱ्या बाह्य दृष्टीप्रमाणेच हृदयस्थ दृष्टीनेही मनुष्याने पाहावे. सुख दुःख तसाच क्रोध, हर्ष, भीती यांचे ठिकाणी समान असावे. रोगप्राप्ती अथवा भोगप्राप्ती, जय अथवा पराजय, ऐश्वर्याची अप्राप्ती अथवा प्राप्ती, लाभ अलाभ अथवा मृत्यू यांच्या ठिकाणी समान दृष्टी असावी. सर्व वस्तुमात्राचे ठिकाणी
आत व बाहेर मी सारखा राहिलो आहे. असा मला पाहणारा सूर्य, चंद्र, उदक, अग्नी, शिव, शक्ती, वायू, ब्राह्मण, हृदय, महानदी, तीर्थ, पापनाशक, क्षेत्र, विष्णू, सर्व देव, यक्ष, नाग, गंधर्व, मनुष्य, पशु, पक्षी इत्यादी तिर्यक योनी यांचे ठिकाणी मी स्थित आहे. असे सतत जो मला पाहतो त्याला योगवित्त म्हणजे योगज्ञानी किंवा योगी म्हणतात. आपापल्या शब्द, स्पर्श इत्यादी अर्थापासून इंद्रिये विवेकाचे योगाने मागे ओढून घेऊन सर्वत्र समत्व बुद्धी ठेवणे हा योग. हे राजा मला संमत आहे. स्वधर्माचे ठिकाणी चित्त आसक्त असलेल्या मनुष्याला देवयोगाने व आत्मानात्म विवेकाने जी बुद्धी होते त्या योगालाच योग म्हणतात. या बुद्धीने युक्त असलेला मनुष्य इहलोकी धर्म व अधर्म या दोहोंचाही म्हणजे दोन्ही फळांचा त्याग करतो म्हणून योगाची जोड करून घे. योग म्हणजे विधीपूर्वक कर्माचे ठिकाणी कुशलता. धर्म व अधर्म यांच्या फलाचा त्याग करून मन जिंकलेला व इंद्रिये जिंकलेला मनुष्य जन्मबंधनापासून मुक्त होऊन कल्याणप्रद अनामय स्थानाला म्हणजे मोक्षाला जातो. जेव्हा मनुष्याची बुद्धी अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या कलुषतेला आक्रमण करील तेव्हा वेदांतातील विधी वाक्यदिकांचे ठिकाणी याला क्रमाने वैराग्य प्राप्त होईल. 3 वेदांनी परस्पर विसंगत अशा रीतीने सांगितलेल्या कर्माचे ठिकाणी जेव्हा निश्चलत्व येईल व परमात्म्याचे ठिकाणी निश्चल बुद्धी येईल तेव्हा त्याला योगाची प्राप्ती होईल. हे प्रिया, जेव्हा बुद्धिमान मनुष्य मनाच्या सर्व इच्छा सोडतो व स्वतःचे ठिकाणी स्वतः संतुष्ट होतो तेव्हा त्याला स्थिर प्रज्ञ म्हणजे स्थिर बुद्धी म्हणतात. सर्व सुखाचे ठिकाणी इच्छाहीन, दुःख प्राप्तीचे ठिकाणी उद्वेगहीन, ज्याची भीती, क्रोध व काम निघून गेली आहेत त्याला स्थिर बुद्धी म्हणतात. ज्याप्रमाणे कासव सर्व बाजूंनी आपल्या इंद्रियांचा संकोच करतो त्याप्रमाणे योग तत्पर मनुष्याने आपल्या इंद्रियांचे विषयांपासून आकर्षण करावे. ज्याने विषयांचे सेवन टाकले आहे त्या मनुष्याचे विषय परत येत नाहीत. त्या विषयांची इच्छा मात्र परत येते. ही इच्छा ब्रह्मदर्शन झाल्यावर नाश पावते. तेव्हा हे राजा, शहाणा मनुष्य योगाच्या मार्गाचा अथवा स्थितीचा अवलंब करून वैराग्य प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतो, परंतु ज्याची इंद्रिये खळबळ करून बलात्काराने त्याचे मन विषयाकडे ओढतात, योगाने त्यांना ताब्यात ठेवून सर्वदा मतपर माझ्या ठिकाणी चित्त असलेला असा व्हावे व ज्याची इंद्रिये नियंत्रित असतात त्याला या लोकी कृतबुद्धी अथवा स्थित बुद्धी म्हणतात. विषयाचे चिंतन करणाराला त्याचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न होते. तीपासून काम उत्पन्न होतो, त्यापासून क्रोध वृद्धी पावतो, क्रोधापासून अज्ञानाची उत्पत्ती होते, त्यापासून स्मृती विभ्रम उत्पन्न होतो, त्यापासून स्मृती विभ्रम उत्पन्न होतो, स्मृतीच्या भ्रंशापासून बुद्धीचा नाश होतो आणि त्या नाशापासून तो मनुष्य नाश पावतो. अप्रीती अथवा प्रीती यांनी रहित अंतःकरण स्वाधीन असलेला आपल्या ताब्यात असलेल्या इंद्रियांनी जो विषयांचे सेवन करतो तो समाधान पावतो. आध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक अशा 3 प्रकारच्या दुःखाचा समाधानामध्ये लय होतो. प्रज्ञेने स्थित असला म्हणजे प्रसन्न चित्त होतो. समाधान असल्या वाचून बुद्धी नाही, बुद्धी वाचून भावना नाही, भावने वाचून शांती नाही. हे राजा, शांती वाचून सुख कुठले? विषयांमध्ये संसार करणाऱ्या इंद्रियरूपी अश्वांना अनुसरून जे मन चालते ते मन पाण्यामध्ये संचार करणाऱ्या नावेला जसा वायू नष्ट करतो त्याप्रमाणे बुद्धीचा नाश करते.
सर्व प्राणीमात्राची जी रात्र तिच्यामध्ये तो कधी निद्रा पावत नाही. या लोकी जेथे ज्या गोष्टी संबंधाने ते निद्रा घेत नाहीत ती हे राजा त्याची रात्र होय, म्हणजे त्या गोष्टीकडे तो लक्ष देत नाही. ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी उदक सरितानाथाकडे म्हणजे सागराकडे येते त्याप्रमाणे त्याच्याकडे सर्व काम म्हणजे इच्छा येतात, तथापि कोणापासूनही त्याला शांती प्राप्त होत नाही. म्हणून इहलोकी मनुष्याने आपापल्या अर्थाचे म्हणजे वस्तूंचे ठिकाणी वेगाने गमन करणाऱ्या त्या इंद्रियांचा सर्व प्रकारे रोध करून राहावे, म्हणजे त्याची बुद्धी स्थिर होते. ममत्व आणि अहंकार टाकून जो सर्व इच्छांचा त्याग करतो तो सतत ज्ञानाचे ठिकाणी रत होऊन ज्ञानाच्या योगाने मुक्तीप्रत जातो. हे राजा, याप्रमाणे जो दैवयोगाने ब्रह्मज्ञान जाणतो तो तुर्य अवस्थेला पोहोचून जीवन मुक्ती पावतो. या देहामध्ये जिवंत असता मोक्षाचा अधिकारी होतो. याप्रमाणे या गणेश गीतेतील हा पहिला अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. गंगणपतये नमः.